अभिमान आहे या गोष्टीचा की मी बेस्ट वर्कर आहे. पण काहीतरी एक अशी घटना घडली की मी म्हटलं चला बरं डेली सोप आहे तर मग डेली सोपला जाऊया. तेव्हा मला एका मंत्र्याचा स्वतःहून फोन आला होता की मी खरंच पैशावर खऱ्या पैशावर नाचले नव्हते. म्हटलं मी रेड्याची भूमिका करू का? तर मला म्हणाले हां कर. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, वाच असं केलं. हां मला दारोदार जाऊन मी पिकविक बिस्किट्स विकलेली आहे. तिने घेतलंय मरण. फॅन्टास्टिक. काय चाललंय सध्या व्हॉट्सअप? अरे आता एक मोठी डेली सोप करते. हळद रुसली कुंकू हसलं आणि मला आवडणारा अभिनय तो म्हणजे निगेटिव्ह रोल. तद्दन निगेटिव्ह नाही ॲक्च्युअली म्हणू शकत आपण त्याला. थोडीशी ग्रे शेड आहे पण निगेटिव्ह. तुला आवडतं निगेटिव्ह व्यक्तिरेखा करायला? अगं मी माझ्या आवाजात मी साधं जरी म्हणाले ना तरी ते कुठेतरी निगेटिव्हलाच पोचतं. त्याच्यापेक्षा आपण निगेटिव्हच बोलूया. पण निगेटिव्ह म्हणजे काय, ती व्यक्ती त्या व्यक्ती खरी असते. मग आता मला माझ्या मुलींवर प्रेम आहे. मला त्या जी समृद्धी करते म्हणजे कॅरेक्टर, त्या कॅरेक्टर मला तिला उचलून आणलेलं आहे. त्यामुळे मला नाही आहे तिच्याबद्दल प्रेम. तर मी खरी आहे, मला नाही आहे तिच्याबद्दल प्रेम. बरं मी मागून काहीतरी कुरघोड्या वगैरे करते असं पण नाही. मला तू आवडत नाहीस असं तोंडावर बोलली. अगदी. तर आता आपण जे बोललो की निगेटिव्ह भूमिका, खरं तर ती भूमिका करायला सगळ्यांना आवडते. पण मी आत्तापर्यंत निगेटिव्ह व्यक्तिरेखा करणाऱ्या जितक्या कलाकारांना भेटली आहे ना, रिअल लाईफमध्ये ते एकदम अपोजिट असतात. खूप पॉझिटिव्ह असतात ते, खूप शांत असतात ते, किंवा अनेकदा इंट्रोवर्ट सुद्धा असतात. मला सांग तू नेमकी कशी आहेस? पडद्यावर तर तू आहेस खाष्ट जरा, तोंडावर हाय ते, पण पडद्यामागे कशी आहेस नेमकी? खरं ना म्हणजे मला असं वाटतं की हा पहिला इंटरव्ह्यू असेल ज्याच्यामध्ये तू मला विचारलंस की तू निगेटिव्ह रोलमधनं आली. पण मला तद्दन मी खऱ्या म्हणजे निगेटिव्ह रोल्स करून सुद्धा मला कॉमेडी म्हणूनच म्हणजे कॉमेडियन म्हणूनच ओळखलं जातं. तर निगेटिव्ह रोलबद्दल मला नक्की सांगायला आवडेल की तो रोल आहे, तो अभिनय आहे, तो करायचा आहे. म्हणजे माधवी जुवेकर खूप वेगळी आहे या पर्टिक्युलर ॲटलिस्ट तुरुसलीमधल्या ह्याच्यासाठी. पण मी त्याची ना असंच म्हणाले, म्हणजे आमचा सगळा सबस्टाफ होता तिकडे. हेअर ड्रेसर होती, कॉस्ट्युम डिझायनर होता किंवा मेकअप दादा होता. तर मी ना असंच आणि कोणतरी आलं आणि म्हणालं की काय तुमचा रोल होतोय. म्हणजे ती त्या दिवशी नवीन आली होती बाई. काय रोल होतोय तुमचा, मला मस्त, मला खूप आवडतं, म्हणजे हसूला आवडतं, ह्या त्या वगैरे सगळं झालं. तर मी म्हटलं मी जशी आहे ना तशीच मी प्रेझेंट होते. मी काय ते तिघही शपथ सांगते, ती तिघही ओरडले, नाही नाही हमारी मॅडम ऐसी है ही नाही. म्हणजे मला ना तिथे एक बक्षीस वाटलं ती गोष्ट की अरे म्हणजे आपण म्हणतो, म्हणजे मी त्या बाईची मस्करी करायला गेले पण आणि मला वाटतं तसंच आहे मी खूप. म्हणजे मला कॉमेडी ही नसानसात भरली असं म्हणालीस तरी चालेल. त्यामुळे ना मी तिरकस बोलू शकते पण मी कोणाला हर्ट नाही करू शकत. अभिनय चालू आहे पण याचबरोबर तू अजून सुद्धा नोकरी करतेस बेस्टमध्ये. खरं तर आपल्या क्षेत्रात ना वेळेची डिमांड खूप मोठी, कमिटमेंट असते. वेळेची डिमांड जास्त आहे, कमिटमेंट मोठी आहे, दिवसाला 13-14 तास, आणि गेली कित्येक वर्ष तू नोकरीसुद्धा करतेस. मला एक तर सांग की हे सगळं कसं जमतं, ही तारेवरची कसरत? नोकरी पण करा, अभिनय पण करा, आपल्या स्वतःचं एक छान आयुष्य असतं तेही जगा. कसं मॅनेज करते? तारेवरची कसरत नाही होत का? खूप होते. पण गंमत कशी आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की स्त्री जात ही ना मुळात एका पोत्यासारखी असते असं मला वाटतं. बघा आता म्हणजे मी जेव्हा अभिनय अभ्यास करत होते तेव्हा मला असं वाटलं की मी नोकरी किंवा ट्युशन्स घेऊ शकत नाही, तर मी त्या घेतल्या. मग नंतर असं झालं की आधी मी प्रायव्हेट नोकरी करत होते. मग तेव्हा माझी एकांकिका म्हणजे रिहर्सलच 10 वाजता सुरू व्हायची रात्री, म्हणजे 12, 1, 2 कशी पण. आणि मग सकाळी मात्र मी त्या बाबतीत पंक्च्युअल आहे. मी 1 मिनिट पण लेट नसते कधीही. म्हणजे मी सकाळी अजूनही कितीही वाजता येऊ घरी, मी 3ला येऊ, 4ला येऊ, 5ला येऊ पहाटे, पण माझा 9च्या आधी पंच असतो आमच्या ऑफिसमध्ये. तर मला असं वाटतं की आपण ना या तारेवरच्या कसरतीमध्ये एक मला खूप आवडेल सांगायला की मी जिथे असते तिथे मी 100% असते. मग जिथे असते ना तिथे मी दुसऱ्या माझ्या फील्डचा अजिबात विचार करत नाही. जेव्हा मी संसार करत असते तेव्हा मला माझ्या यासाठी दोन्ही फील्ड्स कट असतात. तसं मी जेव्हा नोकरी करत असते ना तेव्हा मी माझ्यासाठी मला काहीच माहीत नसतं बाहेर काय चालू आहे. ॲब्सोल्युटली नाही. तशी मी सोशल मीडियावर कमी आहे कारण माझ्याकडे वेळ नाही आहे, खरंच नाही आहे वेळ. म्हणजे आई मला तेव्हा म्हणजे असं लाडाने म्हणायची की अगं दुकानात वेळ मिळाला असता तुझ्यासाठी नक्की आणला असता.
तर तसं ते आहे की म्हणून ती कसरत मला पार करावी लागतेच आणि जिथपर्यंत होते तिथपर्यंत मी नक्की करणार. कारण मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी बेस्ट वर्कर आहे. मयेकरांचं म्हणजे मी कित्येक जणांना मानते त्याच्यामध्ये मयेकरांना मला म्हणजे खूप ते दैवत आहे. आणि ना त्यांनी ना माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की एका इंटरव्ह्यूमध्ये रत्नागिरीमध्ये ते म्हणाले होते की जेव्हा माधवी जुवेकर आमच्या बेस्टमध्ये येईल तेव्हा मी एक नाटक तिच्यासाठी लिहिणार आहे. आणि तेव्हा मला हे माहीतही नाही. बरं तो इंटरव्ह्यू कुठे झाला? रत्नागिरीला. माझा तेव्हा बेस्टच्या बीशी पण संबंध नव्हता. त्याच्यानंतर मी ॲक्च्युली म्हणजे ते मला कसे ओळखायला लागले तर बेस्टमध्ये एक डिपार्टमेंट असं आहे की तिथे बायका नाहीत आणि बेस्टमध्ये एकांकिका स्पर्धा असतात. इंटर डिपार्टमेंट्स, इंटर डेपोज अशा असतात. तर त्याच्यामध्ये फक्त बाई घेऊ शकता तुम्ही बाहेरून. तर त्या डिपार्टमेंटला मशीन शॉप म्हणून एक आहे. तर त्या डिपार्टमेंटला बायका नसल्यामुळे ओळखीत म्हणा किंवा असं असं याच्यामध्ये ना मला त्यांनी सांगितलं की मी तुला म्हणजे करशील का एकांकिका. तर ती केली एकांकिका आणि ती त्या वर्षी म्हणजे एकांकिका चांगली झालीच पण मला बेसची लोकं ओळखायला लागली. आणि त्याच्यामुळे कदाचित तेव्हा मला मयेकर भेटले नाहीत पण त्यांनी मयेकरांनी माझी एकांकिका बघितली हे मला नंतर कळलं. आणि त्याच्यावर ते म्हणजे आपण म्हणतो ना की जोहरी जर कुठेतरी मी काचेपुरतं जर का असेन तर तो माणूस त्यांनी ओळखला आणि त्यांनी ते तिथपुरतं थांबले नाहीत. तर त्यांनी GR काढला, आर्टिस्ट कोट्यातनं माणसं घ्या. हा GR काढला आणि त्या आर्टिस्ट कोट्यातनं आमची पहिली आणि शेवटची बॅच 3 आर्टिस्ट लागले, 3 स्पोर्ट्समन लागले. असे ती पहिली आणि शेवटची. कोण कोण लागले तिथे? एम्प्लॉईज कोट्यातनं कीर्ती तावडे म्हणून लागली आणि मेघा मटकर म्हणजे जी आता मेघा पाथरे आहे ती. आणि ती ह्या आणि सगळ्यात हाईट म्हणजे 2000 ते 2001 मी अप्रेंटिसशिप केली बेस्टमध्ये. हां. आणि त्याच वेळेला जे त्यांनी मला सांगितलं होतं की 14 पानं त्यांनी लिहून ठेवली होती अंदमान या नाटकाची. आणि मी अप्रेंटिसशिप 2000ला केली, 2000 ते 2001 1 वर्षाची. तेव्हा आम्ही ते अंदमान नाटक म्हणजे सरांनी प्रलम मयेकर आणि ते फक्त लेखक नव्हते त्या नाटकाचे तर त्यावेळेला ते डिरेक्टरही होते. म्हणजे ना मला असं झालं की अरे ते डिरेक्टर आहेत मग मला ते सांगतील ना की मी काय करायचं कारण मला तेव्हा असं आपल्याला माहीत नसतं खूप. तर पण गंमत आता मला इतकं बरं वाटतं की जो माणूस लेखक आहे तोच डिरेक्टर असल्यावर किती फरक पडू शकतो हे मला तेव्हा कळलं. आणि तेव्हा ते नाटक जवळजवळ 154 का 58 असं काहीतरी आहे म्हणजे 150च्या वरच महाराष्ट्र राज्यातनं पहिलं आलं आहे. आणि त्या वर्षीचं आम्ही सगळे आउटरेट मारले म्हणजे बेस्ट नेपथ्य, संगीत, मेडल मला हे मेडल. आणि त्याच्या आधी अनंत अवशिष्ट मी बेस्टमध्ये केलं. त्याच्यामध्ये मी एम्प्लॉई म्हणून नव्हते बेस्टमध्ये. आणि तेव्हा मला मयेकरांनी त्या एकांकिकेवर त्या नाटकात घेतलं होतं बेस्टमधल्या ह्याच्यासुद्धा. आणि मी तेव्हा ना दलाल स्ट्रीट मॅगझिनमध्ये मी सुपरवायझर लेवलला होते. सुपरवायझर पण नाही सिनियर एक्झिक्युटिव्ह होते. आता मी सुपरवायझर आहे तेव्हा मी सिनियर एक्झिक्युटिव्ह होते. आणि तेव्हा म्हणजे आता हे मला मयेकरांना मी कसं नाही म्हणणार. तरी मयेकर मला नाही होणार, मला माझं ऑफिस आहे आणि ते सुद्धा प्रायव्हेट ऑफिस नाही होणार. मला म्हणाले तू फक्त मला 15 दिवस दे मी बघतो. आणि त्या 15 दिवसाला मी अशी म्हणजे की मला बरं नाही वगैरे असं टिपिकल आपण कळवतो तसं मी कळवलं. त्याच्यातला तो आमचा एक मॅनेजर होता तो एकदा ना 8 दिवसांनी घरी बघायला आला. त्याच्या वेळेला मला आधी फोन आले तेव्हा की आज आपला मॅनेजर तुझ्या घरी येतोय. तर मला ना खरंच ताप आला. म्हणजे एवढा माझा अभिनय होता तो की मला खरोखर ताप आला. आणि त्याला मी सांगितलं मला ताप आहे म्हणून मी येऊ शकत नाही. म्हणजे तो बघायला आला तेव्हा मला लिटरली ताप आला होता. तर थोडक्यात काय की ते नाटक झालं अनंत अवशिष्ट त्याच्यामध्ये मला बेस्ट म्हणजे फिमेल म्हणून मेडल मिळालं. त्याच्यानंतर 2000 ते 2001 माझी ही अंदमानची ह्याच्यामध्ये हिंदी पण झालं मराठी पण झालं सगळ्याच्यात आम्ही पहिले आलो आणि मला मेडल्स मिळाली. आणि 2001 नंतर ना मला ब्रेक दिला. म्हणजे अप्रेंटिसशिप झाल्यानंतर जो ब्रेक असतो ना तसा तो ब्रेक असतो कधी कधी 1 दिवसाचा असतो कधी 2 दिवसाचा कधी 1 महिन्याचा. आणि मला ना 5 वर्षाचा ब्रेक मिळाला. 5 वर्ष?
5 वर्ष. अरे वा. आणि त्याच्या आधी ना म्हणजे मला असं ना आता मी मागे 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 चालली आहे थोडक्यात तुझ्या उत्तरांना. त्याच्या आधी ना मला ना खूप जण नाटकासाठी विचारायचे, प्रोफेशनल नाटकासाठी. पण काही ना म्हणजे मला मी करूच शकत नव्हती. आणि संतोष पवार त्यांनी मला 2021ला एंडला विचारलं की माझा इथे करशील का तू हे. तर मी नाही 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 जे म्हणणार होते ना ते त्या दिवशी त्यांनी फोन केला. आणि तो ना मला प्रत्येक नाटकात ना पहिला फोन करायचा. आणि मी नाही ओके नाही ठीक आहे. आणि असंच त्यांनी त्या दिवशी पण मला फोन केला आणि मी म्हणाले हो करते. तो म्हणाला 1 मिनिट तू परत पण सांग मला काय ते. तर मी म्हटलं की हो करते. तर थोडक्यात काय की मला असं म्हणायचं की मुळात अभिनय करणं म्हणजे संसार सांभाळणं, त्याच्यानंतर आपण म्हणतो ना की हे पोतं आहे, याच्यानंतर ऑफिस करून मी ते करू शकत होते का एकांकिका, तर करू शकले. मग मी ऑफिस करून नाटक करू शकले का, म्हणजे प्रोफेशनल नाटक तर करू शकले. मग मी ऑफिस आणि डेली सोप वगैरे करू शकते तर करू शकले. मग मी ऑफिस, डेली सोप आणि लग्न तर हो करू शकले, म्हणजे संसार. मग ऑफिस, डेली सोप, लग्न, संसार, मुलगी, म्हणजे अशा सगळ्याची तारेवरची कसरत आहे. पण मला असं वाटतं की ते पोतं आहे आपलं. तुम्ही जेवढं त्याच्यात भराल तेवढं ते भरतं. खरंय. पण मग आता तू कशा तुझ्या तारखा, डेली सोप, जसं मी म्हणले कमिटमेंट मोठी आहे आणि नोकरी सुद्धा 9 to 5 यार, कम ऑन. तर तू आत्ता कसं मॅनेज करतेस नोकरी आणि तुझं सिरियल? मला ना फिल्म्स करायला आवडतात. आणि फिल्म्समध्ये ना एक मात्र त्यातला प्लस पॉईंट असा आहे की तुमचे जे काय आपले शूटिंगचे दिवस असतील ते आता तर सिंग साऊंड सगळीकडे असतं, पण जरी डबिंग असलं तरी ते आपल्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो असं असतं. त्याच्यामुळे मी फिल्म्सला जास्त जाते. मी डेली सोपला शक्यतो नाही 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 असं असतं माझं. पण काहीतरी एक अशी घटना घडली की मी म्हटलं चला बरं डेली सोप आहे तर मग डेली सोपला जाऊया. आणि मग मी 2017. ओके. तेव्हाच आलीस तू डेली सोपला? हां, म्हणजे मी त्याच्या आधी एक अंतरपाठ म्हणून केली होती डेली सोप. पण त्याच्यामध्ये आपण म्हणतो की महत्त्वाचं कॅरेक्टर नाही, कॅमिओ होती. इवन बाकीच्या ह्याच्यात पण मी डेली सोपमध्ये मी कॅमिओज केलेले आहेत बऱ्यापैकी आधी. पण 2017मध्ये असं काहीतरी घडलं की तेव्हा मी बेस्टमध्ये नव्हते. आणि मग मला मधुगंधाचा फोन आला की आता काय म्हणशील तू, आता तू मला नाही म्हणून दाखव. तर मी म्हटलं मग आता हो. म्हणजे मी ना सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे स्वीकारल्या आणि जस्ट लगेच मी पुन्हा लागले बेस्टमध्ये. पण मग तेव्हा मात्र मी दिवसामध्ये लागलीस? मला वाटतं 26 का असं काहीतरी दिवस होते. त्याच्यानंतर मी मग त्या दरम्यान हेमंत बावरे आलं होतं तुला जेव्हा तो 26 दिवसांचा ब्रेक होता? मग त्याच्या आधी मी 1 सप्टेंबर आमची हेमंत बावरेची माझं पहिलं शूट तेव्हा, आणि 26 सप्टेंबरला मी पुन्हा लागले. 2017च्या ज्या घटनेबद्दल आपण उल्लेख केला, खरं तर तू लागलीस आणि तू ते खूप पॉझिटिव्हली घेतेस ती गोष्ट की ठीक आहे. पण ना हे टेन्शन यायचं सुद्धा कारण असू शकतं की बापरे असं कसं होऊ शकतं, किंवा आपल्या हातात काम आहे ना ते नाही आहे आता आणि आपण मालिकेसाठी हो म्हणताय. नो डाऊट त्याच्यामध्ये यश आहेच, नाही असं नाही. बट तरीसुद्धा तू विचार केला होतास की आपलं याच्यात पुढे काय असेल, किंवा आपल्याला खरंच माघार घ्यावी लागेल का या सगळ्या गोष्टीतनं? खरं सांगते मी खूप तेव्हाही पॉझिटिव्ह होते. जेव्हा ती घटना घडली तेव्हा मला एका मंत्र्याचा स्वतःहून फोन आला होता. एक काय रादर 2 मंत्र्यांचा फोन आला. डायरेक्ट माझ्याशी बोलले आणि ते म्हणाले की हे हे खरं सांगा जे घडलंय ते. तर मी म्हटलं जे घडलंय ते मीच कशाला, तुम्ही माझ्या मागून कुणालाही विचारा जे घडलंय ते काय घडलंय. आणि तेव्हा त्या मंत्र्यांनी मला तेव्हा शाश्वती दिली होती की तेव्हाही सांगितलं होतं की हे इंडस्ट्रीयल मॅटर आहे आणि हे कुठे स्टँडच होऊ शकत नाही. तर आपण जर बाहेरून गेलो की मला हे पटत नाही आहे आणि तुम्ही माझ्यावर हे जे बालन टाकलेलं आहे तर ते त्याच्या अगेन्स्ट मला हे म्हणायचं आहे, तर आपण अब्रू नुकसानीसकट आज जाऊ शकतो असं त्यांनी मला सांगितलं. तर मी तेव्हाही त्यांना म्हणाले. मला उज्ज्वल निकमांच्या ऑफिसमधून पण फोन आला होता, पण त्यांचं हे पूर्ण वेगळं आहे. पण एक आपण म्हणतो ना वकिली लीगल ॲडवाइस. मी लॉ केलंय आणि मी LLB केलंय 2 वर्ष, म्हणजे मी तिसरं पूर्ण केलंच करू शकले नाही रादर. तर त्याच्यामध्ये त्यांनी पण असं म्हटलं होतं की मुळात पैशावर नसणं ही चूकच नाहीये. त्याच्याहून आणखीन गोष्ट म्हणजे की मी खरंच खऱ्या पैशावर नाचले नव्हते. तिथे
अगं बाकीच्यांचं जाऊन दे, मला नैतिकता नाही का? मी आयुष्यात कधी नाचू शकत नाही. ते आधीही नाही आणि पलीकडेही नाही. ते आमचं तद्दन नाटकाचा दसरा होता आमचा, की ज्याच्यामध्ये ना माझं जाऊ दे गं, मी या फील्डमध्ये आहे, मला सगळं करायला मिळतं. आमच्याकडे पिटी केसमध्ये पण मागतात की नवरा गेला वगैरे वगैरे. त्यांचा एकमेव दिवस असतो की तो त्यांचा असतो. आणि ते इतकी वर्ष ना खुर्चीवर उभं राहून कागदाचे कपटे उडवायच्या. त्या वर्षी 2 दिवस आधी आणले होते. हे बघ मी काय आणलंय. तर मी पण घाबरले. अरे ही काय नोट? त्याने काय चिल्ड्रन्स मनी असं काहीतरी ते बँक वगैरे मला ना हां असं ती काहीतरी नोट आहे. तर मी म्हटलं की हां अरे वा वा मला काय हा वा वा तर वा वाच. हे सगळं आमचं वावा निघालं नंतर. पण मी तेव्हाही खरी होते, मी आत्ताही खरी टेन्शन आहे. नव्हतं आलं तेव्हा? खरं सांगू मला माझं नाही आलं, मला बाकीच्यांचं आलं. आणि तेही सांगते की गंमत काय व्हायची, का टेन्शन मला तसं बघायला गेलं तर जे 13 जण होतो आम्ही, तर ॲक्च्युली कोणी बाजूने गेलं तर त्यांना ते नाही कोणी ओळखू शकत नाही की हा माणूस हे झालेला आहे. मला म्हणजे प्रत्येक ठिकाणी ओळखलं जायचं गं. म्हणजे भाजी घेणाऱ्यांपासून ते आमच्या ड्रायव्हर कंडक्टर्सपर्यंत. आणि मला माहिती आहे की मी खरी आहे आणि मी परत येणारच. फक्त फरक एवढा झाला की मीडियाने असं का केलं मला माहीत नाही. ॲटलिस्ट मला विचारायला हवं होतं आधी. जे डायरेक्ट तुम्ही आरोप केलेत ना, ते कुठेतरी मला असं वाटतं की त्यांनी चुकीचे केले आरोप. की शहानिशा करा ना, एका अक्षराने मला विचारा ना, मी उत्तर द्यायला तयार आहे. आमच्या बंगल्याच्या बाहेर म्हणजे असे आपण म्हणतो ते मीडिया उभा होता तेव्हा. मी माझ्या मुलीचा अभ्यास घेत बाहेर आत होते. जेव्हा माझे 3 दिवस बाकी कुठलीच ॲड नाही, कुठलीच बातमी बातमी नाही, तूच. मीच. बट एनिवे म्हणजे तेव्हा ना मोठा आपला हा मलाडचा का कुठला तरी ना ब्रिज पडला, फ्लायओव्हर ब्रिज नाही सॉरी, फ्लायओव्हर ना त्यातला मधला भाग पडला. ती बातमीच नाही ती एकदम हातून मातून दाखवली आणि माझी बातमी आहे फुल. अभिनय कधी आयुष्यात आला? आणि म्हणजे तू म्हणालीस की तू LLB केलेलं आहेस, 2 वर्ष तू शिकली आहेस, ते 3ऱ्या वर्ष नाही केलं, ठीक आहे. पण मला सांग की एवढं एक शिक्षणाचं सुद्धा चांगलं बॅकग्राऊंड असताना अभिनय क्षेत्र कधी कसं खुणावलं? लहानपणी ना 6वीत असताना ना मी एक नाटक बघितलं. नाटक नाही आपण त्याला म्हणू शकत, गोष्ट जी आपल्याला स्टेजवर कोणीतरी दाखवली. मी त्याच्यात काही नाही, मी फक्त बघितलं आणि मी अशीच्या अशी माझ्या शाळेत जाऊन केली. म्हणजे त्याला डिरेक्शन म्हणजे काय मला माहीत नाही, लेखन म्हणजे काय माहीत नाही. मी एकही वाक्य लिहिलं नाही. मी तू हे वाक्य म्हण, तू ते वाक्य म्हण, तू ते वाक्य म्हण. तिचा तो जो मी पाहिलेली जी होती ना ती मी केली 6वीमध्ये. आणि तेव्हा आमचं नाटक पहिलं आलं वगैरे. ती म्हणजे आमचा म्हणजे कुठलं शाळेतलं 5वी 6वीमध्ये 6वी पहिली आली असं असं वगैरे. आणि ना एक नाटक आमचं होतं ज्ञानेश्वरांवर होतं. आणि तेव्हा ना बाहेरचे शिक्षक आले होते. त्यांनी ते सगळं आमचा रंग सुंदरच ना, त्याच्यामुळे मला मी बरं आमची मुलींची शाळा, त्याच्यामुळे मुलंही नाहीत आमच्या ह्याच्यात. तर म्हणजे त्यांनी छान छान कुलकर्णी म्हणजे ज्ञानेश्वरांचं हे दिसायला पण पाहिजे ना, तर त्यांनी सगळ्यांना रोल दिला गं. आणि नंतर ना मला असं कळलं की ते रोल तर संपलेत. मग मला तेव्हा ना 6वीत कळत होतं की आता मला ते जे काशीचे ब्राह्मण आहेत ते नुसते, किंवा पैठणचे ब्राह्मण की ते मागे मागे असे पगडी घालून हलणार, याच्या पलीकडे मला आता रोल नाही मिळणार. तर मी गेले सरांकडे. परत ते सर आमचे नेते दुसरीकडनं आले ते. तर मी म्हटलं सर, ते मला नाटक माहीत होतं, रेडा जो वेद म्हणतो त्याच्यावरचं ती छोटीशी एकांकिका होती. तर मी म्हटलं मी रेड्याची भूमिका करू का? तर मला म्हणाले हां कर. मग त्याला ना काही अर्थच नव्हता अगं. पण गंमत म्हणजे ना मला तेव्हाही कळत होतं की रेडा जो कुणीच नाही होणार तो मला आवडेल व्हायला. जे कुणी नाही होत ना ते मला आवडतं व्हायला, कारण ते वेगळेपण आहे. आणि मग मी त्याच्यात काय टाकू शकते ना हे मला तेव्हा नाटक कशाशी खातात हेही मला माहीत नाही. तर ती माझी पहिली रेड्याची भूमिका केली. रेड्याची भूमिका. याच्यामध्ये वेद म्हणायचे होते आणि ते मग त्यांना एक्सपेक्टेडच नव्हतं की ही रेड्याच्या आवाजात म्हणेल. त्याला काय म्हटलं ना चल अस्खलित म्हणा,
शब्दोच्चार चुकायला नको इथपर्यंत त्यांची अपेक्षा होती. मी ती तर पूर्ण केलीच आणि प्लस मी ना माझा वेगळा आवाज काढला. मला माहित नाही मी काय काढलं, पण जो मानवी नव्हता एवढं निश्चित. तर तो ना रेड्याला एवढं की मला प्राईज मिळालं. हा म्हणजे मलाही कळलं. बरं बरं ते त्यांनी नुसती ती एकांकिका दाखवली, पण हे तुम्ही करा, हे तुम्ही म्हणा, हे तुम्ही बोला, हे मला माहीतच नाही गं. फक्त ते 6वीचं वर्ष कुठून माझ्या गळ्यात ते असं आलं आणि ह्याच्यानंतर मला नाटकाचा माहीत नाही. मी माझ्या आयुष्यात कॅन यू बिलीव्ह माझ्या आयुष्यात पहिलं मी नाटक कुठलं बघितलं प्रोफेशनल माहिती आहे? ऑल द बेस्ट. अच्छा, ऑल द बेस्ट. म्हणजे बघ. हो. आणि जे त्याच्यानंतर ऑल द बेस्ट अल्टिमेट आलं म्हणजे आंधळी, मुकी आणि बहिरी, त्याच्यामध्ये मी बहिरी करत होतो. येस, तू अदिती सारंगधर वगैरे. येस. म्हणजे असंही माझ्या आयुष्यात घडलं की जे नाटक मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात, ते सुद्धा सरांनी, अगं इथे तिकीटं मिळत नाहीत, म्हणजे देवेंद्र पेम, ते तिकीटं मिळत नाहीत, तुला आता मी घरी येऊन तिकीट देऊ का? कारण त्यांच्या एकांकिकेत त्यांच्याच एकांकिकेत मी काम करत होते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कट टू त्याच्यानंतर ना मी डायरेक्ट कॉलेज डेला, म्हणजे मला तेवढंच माहीत की जेवढं आपल्याला त्या रेडा प्रकरण झालं ते, ह्याच्यानंतर डायरेक्ट मध्ये काही संबंध नाही केली. काय माहीतच नाही म्हणजे काय तेव्हा. आणि हे काहीच नव्हतं ग, माझ्याकडे टीव्ही नव्हता तेव्हा, त्यामुळे म्हणजे काय असतं हे माहीतच नाही, नाटक कशाला म्हणतात काहीच माहीत नाही. कट टू कॉलेज डेला ना मला कोणीतरी सांगितलं की अरे ते आहे, ते लिहितात ना मराठी याच्यात की कोणाला भाग घ्यायचा असेल तर त्यांनी वर जा 6व्या मधल्यावर, तर तसं होतं. तर माझ्या मैत्रिणी म्हणाली चल ना माधवी, जा ना. तर मी म्हटलं नको ग. तर ती मैत्रीण म्हणाली नाही नाही तू चल. ती अशी गोरी गोरीशी छान छान हां, आणि तिथे 2 माणसं बसली होती. तर मी गेले, मी तिच्याबरोबर अशी घाबरत आणि तो माणूस असं ना तिला बघून म्हणाला की हां हे वाच, असं. ती गोरी गोरी छान होती. तर ती म्हणाली मी मायासाठी नाही आले, हिच्यासाठी आले. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, वाच असं केलं हां मला. तर आधी तिथूच मला धरून घाम फुटला. आणि तू बिलीव्ह कर, मी पहिलं वाक्य वाचलं, फक्त पहिलं वाक्य. त्या माणसाची जी मान वाच म्हणून जी अशी होती ना, ती वाच वाच पुढचं वाच. आणि ते होते देवेंद्र पेम, जे माझे गुरु. मी या क्षेत्रात त्यांना गुरु मानते. म्हणजे आपण म्हणतो ना की जसं मी मगाशी मयेकरांच्या बाबतीत म्हटलं की तो पारखी पाहिजे आपल्याकडे, तर तसंच मला वाटतं की माझ्या नशिबाने त्या दिवशी काय झालं आणि मी तिकडे गेले, कदाचित तेही झालं नसतं, असं झालं. तर मग अनवधानाने मी ॲक्च्युली म्हणजे अगदीच, आणि ती आमची एकांकिका कॉलेज डेची खूप गाजली, खूप म्हणजे खूप. आणि म्हणजे त्याच्यामध्ये माझं नाव झालं असं म्हणालीस तरी चालेल. म्हणजे काहीच संबंध नव्हता. आणि मग मला सरांनी सांगितलं की अगं एकांकिका स्पर्धा असतात, अशा संस्था असतात. मी म्हटलं संस्था म्हणजे काहीच माहीत नाही गं. आणि तेव्हाही मी नोकरी करत होते, ट्युशन्स घेणं, हे घेणं, ते घेणं. तर ते म्हणाले की अशा स्पर्धा असतात आणि मग एकांकिका. आणि तेव्हा अनामय संस्थाना फक्त नाट्यदर्पण करायची, म्हणजे ह्या वर्षी नाट्यदर्पण आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी नाट्यदर्पण. आणि मी तसंच करायची. मी ह्या वर्षी एकांकिका ही एकमेव, ह्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी एकांकिका. पण ती गाजायची, त्याच्यामध्ये नाव यायचं. म्हणजे मला माझं पहिलं बाहेरचं प्राईज मला नाट्यदर्पणचं मिळालं, जी लोकांना खूप म्हणजे खूप वेळा काम करून वगैरे मिळतं. तर तसं नाही माझ्या बाबतीत झालं. तर माझ्या बाबतीत असं झालं. आणि घरच्यांनी सपोर्ट केला तुला या सगळ्यामध्ये? अजिबात नाही. बरं मी म्हणाले तसं ना की मला ह्या बाबतीत ना माझ्या बाबांबद्दल सांगायला आवडेल की जर माझ्याकडे आत्ता जर का 50 असेल अभिनय, तर माझ्या बाबांकडे 150 होता. आणि ना ते कुठेतरी असं झालंय ना की पण त्यांनी मला नाटक कर किंवा हे म्हणजे विरोध रादर, म्हणजे की तू नोकरी कर, तू तुझा एक छंद म्हणून जोपास, हे तू नोकरी करून जे घरात आणशील, मी तुला विचारणारही नाही की तू पुढे काय करतेस, कारण माझ्या मुलीवर विश्वास आहे. ते करून तू काय करायचं ते कर, पण नोकरी नाही सोडायची. ह्याला कारणही तसं होतं म्हणा की आपण म्हणतो ना पुढचा ठेच आणि मागचा शहाणा.
तर माझ्या बाबांच्या बाबतीत तसं घडलं होतं. गंमत अशी झाली ना की माझे बाबा यांना 7 भाषा यायच्या. जर्मनी यायची, हां, जर्मन भाषा पण यायची आणि तद्दन म्हणजे तेलगू यायची, मराठी यायची, गुजराती यायची, कच्छ यायची, म्हणजे इंग्लिश तर फाडफाड. आणि अतिशय म्हणजे तुला म्हणणार गुजराती असेल तर तुला म्हणणारच नाही की हा माणूस कोणी मराठी आहे. तर तसं झालं. तर त्यांच्यामुळे ना मग मला असं झालं की म्हणजे मी आमच्या आर्थिक परिस्थिती कशी होती हे तुला सांगू शकते. म्हणजे आमच्याकडे पहिला रेडिओ आमच्या त्या अखंड बिल्डिंगमध्ये पहिला, मी गिरगावातली, त्यामुळे तद्दन चाळ संस्कृती आणि ती चाळ वेगळी आहे. म्हणजे आमच्या समोरच्या त्या चाफेकर बंधू राहिला होते वगैरे असं म्हणजे कळलं ना. ती चाळ संस्कृती म्हणजे जिथे केशवजी नाईकांची चाळ आहे वगैरे वगैरे अशा अशा या गिरगावातनं जे सांस्कृतिक वारसा घेऊन आलेले आहे. तर त्याच्यातनं आपण काय म्हणू, त्या गिरगावातनं पुढे आलेलं हे सगळं आहे. आणि त्यावेळेला म्हणजे बाबांनी सांगितलं की तू नोकरी करायचीस आणि हे करायचं नाहीस. त्यांच्या बाबतीत असं झालं की रेडिओ पहिला आमच्याकडे होता. तेव्हा लोक रेडिओ ऐकायला यायचे आणि सगळ्यात शेवटचा टीव्ही आमच्याकडे आला. हा आमचा आर्थिक ग्राफ होता. म्हणजे तर त्याच्यामुळे असं झालं ना की त्यांचं असं म्हणणं की नाही, हे नाही करायचंस तू. म्हणजे नाटकाबद्दल त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, पण अगेन पण हे फायनान्शियल तुझं, गणितं वेगळी हां, असतात ना. अर्थार्जन नाही असं. तर मग मला असं झालं की ओके ठीक आहे. आणि मग असं मी मगाशी म्हणाले तसं ना की मी 2000 ते 2001 पर्यंत मी माझी पहिली नोकरी सुद्धा ना मला अगं अशीच आली. त्याच्या आधी म्हणशील ना मी सेल्स गर्ल्स पण होते. हो? हो हो. कुठे? म्हणजे मी पिकविक बिस्किट्स दारोदार, हां. हां, दारोदार जाऊन मी पिकविक बिस्किट्स विकलेली आहे. आणि ते कसं असतं ना, ती एजन्सी असते आणि त्या एजन्सीमध्ये ना म्हणजे तुला खोटं वाटेल तेव्हाही ना माझा सेल माझे सगळे संपायचे. मी मैत्रिणींचं घेऊन त्यांना पण त्यांची पण बिस्किट्स घेऊन विकायचे. आणि जेव्हा लोकांचा 80-80 व्हायचा ना, आता पिकविक बिस्किट आत्ताही 5 रुपयाला मिळत आहे आणि तेव्हा माझा सेल 500च्या आसपास असायचा दुपारपर्यंत. म्हणजे ना मी तेही केलंय. मी सुद्धा सॉफ्ट ड्रिंक विकलेलं आहे. हां. हां. आणि ते सुद्धा सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कसं असतं ना, ते आपलं हे असतं ना, एखाद्या मेडिकल स्टोअरच्या बाहेर बघ कधी कधी टेलकम पावडर असते, हो. तसं असतं ना. तर तसं ते सुद्धा सॉफ्ट ड्रिंक होतं. आणि ते आमच्या गिरगावात मी मला नेमकं ना असं दिली होती, ती कांदेवडी दिली होती. आता तू गिरगावात कांदेवडी हा शब्द टाकलास तर तुला आणखीन काहीतरी समजेल की बाजूला ती बाई आणि मी सिधा सॉफ्ट ड्रिंक विकतीये. तर आमच्याच गिरगावात तर मला ना असे बघायचे लोक, हे काय माधवी, हे काय? म्हटलं हा सुद्धा सॉफ्ट ड्रिंक आहे, विका, घ्या तुम्ही, पैसे घ्या. पण ते मेडिकल स्टोअर होतं वॉटे. पण तिकडची त्या बाईला पण कधी वाटलं नाही की ही असं काय, ही म्हणजे असं काय विकते. आणि मलाही नाही वाटलं कधी. तर थोडक्यात मला सांगायचं की की असं हे सगळं करत करत ना, पण मला ना तेव्हा नोकरी नाही मिळाली अगो. मी ना मला नोकरी द्या ना, मला नोकरी द्या ना. आणि मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे, तर मला अकाउंटन्सी द्या, काहीतरी द्या. तर नाहीच. आणि माझा लास्ट पेपर होता ओसीचा, म्हणजे 15वीचा. आणि तो होता शनिवारी. रविवारी संध्याकाळी माझ्याकडे 2 मित्र एकच नोकरी घेऊन आली आणि सोमवारी मी इंटरव्ह्यू दिला. मंगळवारपासून मी जॉईन झाले. आणि ते मी सोडलं कधी तर 2000ला जेव्हा मी BST मध्ये ॲज अन अप्रेंटिस म्हणून लागले, तेव्हा मी पहिली नोकरी सोडली. तर मी बाबांना तेच म्हणाले. आणि 2000 ते 2001 माझी अप्रेंटिसशिप झाली आणि मग माझी नोकरी गेली. म्हणजे ब्रेक लागला, गेली ब्रेक लागला. हां, पण 5 वर्ष तेव्हाही माहीत नव्हतं ना आपल्याला, तो लागत जातो. तर मग मला जसं मी मगाशी म्हणाले तसं संतोष पवारनी मला फोन केला की माधवी करशील का हे? तर मी म्हटलं हां करेन. आणि मग 2018-2002ला माझं पहिलं नाटक पैसाच पैसा भरत जाधव सुयोगकडे 2002 मध्ये. 2002 मध्ये. आणि ती जाहिरात माझ्या बाबांनी पाहिली. पण तोपर्यंत मी धजले नाही त्यांना सांगायला की बाबा मी नाटक करते. पण तेव्हा त्यांनी जाहिरात पाहून ना ते माझ्याकडे म्हणजे आपण म्हणतो ना की खूप काहीतरी बोलून जातो. मग तेव्हाही त्यांना आवडलं नाही ही गोष्ट. तर मी म्हणाले बाबा आता नाही. आता मला ना नोकरीने नाही म्हटलंय, मी नाही नोकरीला नाही म्हटलं. नोकरीने मला नाही म्हटलं ना, मला त्यांनी ब्रेक दिला. आता मला करू दे ना. आणि मला ते आहे ना माझ्याकडे. तो ब्रेक आज ना उद्या कधीतरी संपणारच आहे. मग माझ्याकडे तो ब्रेक आहे. ते कुठेतरी त्यांना पटलं.
पण त्याच्यामुळे एक झालं का माझ्या आयुष्यात की माझ्या बाबांनी नाटक नाही पाहिलं माझं, कधीच नाही. पाहिलं? नाही नाही 2018ला सॉरी 2002 जानेवारीला माझं पहिलं नाटक, 15 ऑगस्टला ऑल द बेस्ट अल्टिमेट जे मी मगाशी म्हणाले तसं ते, आणि 26 सप्टेंबरला बाबा गेली. हां 2000. आणि मेन म्हणजे ना अगं ते 7 वेळा 7 वेगवेगळ्या प्रकारे 7 ठिकाणी हॉस्पिटलाइज होते. म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांचं एक दुखणं काय असेल म्हणजे ना, मला तुला ते सांगायलाही आवडेल की जे जे हॉस्पिटलमध्ये होते, हे जे जे आहे, आणि ते जे जे हॉस्पिटल आपल्याकडचं मोठं हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमधल्या इतिहासामधली ही दुसरी केस. आपलं मोठं मोठं आतडं जे असं असतं ना, ते सुटलं. हो. पण त्याच्या म्हणाले की हा म्हणजे आणि जीटी हॉस्पिटलमध्ये त्यांचं पहिलं ऑपरेशन झालं होतं. तर ते जीटी हॉस्पिटल वगैरे हे सगळे म्युन्सिपालिटीचे होतं. ते पहिल्याला तर ते असं त्यांचं हे उघडलंय, पोटच उघडलं गेलंय, गादी ही रक्ताने भिजली आहे, तरी तो माणूस आज खलीत भाषेत डॉक्टरना सांगतो हे काय आहे, हा कुठला तुम्ही माझा स्टिचेस घातले याचे, तुम्ही कोणातर्फेही घाला पण तो स्टिचच त्याचा दोरा चुकीचा आहे. हा माणूस हे एवढं बोलू शकतो, गादी भिजलीये. त्याच्यामुळे मी बाबांकडनं खूप 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 शिकले, आणि म्हणून मला वाईट वाटतं की बाबांनी माझं नाटक नाही पाहिलं. नाटक नाही पाहिलं, पण नाटक तर तू करत होतीस, पण त्याच्यानंतर एक मालिका आपल्याला रिअल फेम मिळवून देते, हो. घराघरात पोहोचवते, राईट? तुझ्यासाठी मालिकेचा पहिला ब्रेक कोणता ठरला आणि तो पटकन मिळाला का स्ट्रगल होता त्यासाठी? ॲक्च्युली ना मी कॉमेडी एक्सप्रेस म्हणा हो. किंवा आपण त्याच्याही आधी आपण आहे ना हसलात का होतं, म्हणजे असं काही कॉमेडी सिरियल्स होत्या. पण त्या महिन्यातनं मी म्हणते ना 2 ते 3 दिवसच काम असायचं महिन्यातनं. मग तेव्हा आम्ही ते सगळ्या बॅगा बिगा भरून जायचो. बरं आता त्याच्यामध्ये एक परत घुसवते मी की साडी, माझी आई तर म्हणजे आपण गृहिणी, तर साड्या कुठून येणार आमच्याकडे. तर मी ना एक ब्लाऊज म्हणजे आपण खणाचे ब्लाऊज ना एक 3-4 प्रकारे शिवून ठेवले. आणि माझ्याकडे ना आमच्या पहिल्या मजल्यावर एक रेखाताई म्हणून होती, तर ती सचिवालयात कामाला होती. तर तिचं मी असं ब्लाऊज घ्यायचे आणि कुठलाही ऑड त्याच्यावर घालायचे. ती फॅशन नंतर आली प्रॉपर, जी मी तेव्हा करत होते. कोणती साडी कोणता ब्लाऊज? हा, मुद्दामून ऑड. आता तो आजूबाजूला मॅच होतच नाहीये ना, मग आपण ते टोक पकडूया ना, म्हणजे असं. तर म्हणजे तशा त्या मालिका माझ्या चालूच होत्या, आणि त्या मालिका मी खूप केलेत, खूपच केलेत. म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस माझ्यासाठी तर खूपच म्हणजे जी 6 वर्ष चालली कॉमेडी एक्सप्रेस. आणि म्हणजे पहिल्या मला हेही सांगायला आवडेल की जेंट्स सोडले तर बाई म्हणून मी पहिल्याही एपिसोडला होते आणि मी शेवटच्याही एपिसोडला होते 6 वर्षानंतर. मग मध्ये मात्र सगळं काय काय घडत गेलं. पण धारावाहिक म्हणशील तर मग मला जो हे 2017चं माझं जे प्रकरण झालं, तर 2018ला ॲक्च्युली म्हणजे प्रकरण झालं 17ला, त्याचा रिझल्ट लागला 18ला. मग तेव्हाही आमचं हे झालं. आणि मग तेव्हा तिथे मी जेव्हा BSCच्या बाहेर आले होते काही दिवसासाठी, तर तेव्हा मात्र मधुगंधाचा मला फोन आला होता. तेव्हा त्याचा आधीही आला होता. तिच्या प्रत्येक फिल्ममध्ये ती मला विचारते, आणि माझं नाही, मी नाही करू शकत, मी नाही करू शकत, मी नाही करू. तेव्हा ती मला म्हणाली की आता तू काय म्हणशील मला, आता तू बाहेर आहेस, आता तुला करायचंच आहे, मी तुला विचारत नाही, हा रोल तू करायचाच. आणि तुला गंमत वाटेल अगं, तो ऑलरेडी एका माझ्याच मैत्रिणीला दिला गेला होता रोल. पण तिने मी जेव्हा हो म्हटल्यावर तिने तिचा रोल काढून मला दिला, आणि मला हे माहीतही नाही. हे त्या मैत्रिणीला माहीत आहे, पण मला नाही माहीत. आणि ती एवढं म्हणाली, माधवी करते ना हा रोल, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही. आज हे खूप असतं की, आणि आणि मग कामावर तसं असलेला मला विश्वास आहे ना, आपल्या हां. अभिनयावर असलेला हां. विश्वास. आणि मग तो मला ब्रेक ॲक्च्युली हेमन बावरेनी आपण म्हणतो डेली सोपमध्ये तो होता मला पहिला ब्रेक दिला तर तुला, म्हणजे पहिला ब्रेक तसा मला अंतर पाठवतो जेव्हा माझं लग्न झालं 2010ला. आणि पण तेव्हा तो म्हणजे मेन कॅरेक्टर होतं ते, की पहिली जोडी, तिसऱ्या जोडीतली ही हिरोईन आणि हिरो हे दोघं जण, आणि आमची मधली जोडी. पण आम्ही विनोदी मधले होतो, मी आणि शेखर फडके. तर पण तेवढे दिवस तेव्हा लागायचे नाहीत. आणि मी तुला खरं सांगू, त्याच्या मागे जे जे काही असतं नाही मला माहीतच नाही.
तो आला एक दिवस शेखर, अगं आपले सीन्स चांगले होतात तेव्हा आता ते वाढवायला सांगतील, तर मी ना हे नको ना वाढवायला, हे माझे दिवस जास्त लागतील. तेव्हा मी वेस्टमध्ये कामाला होते. हे नको नको वाढवायला नको, अगं माझे दिवस, अरे माझ्या, तर तुला कळतं का अगं, चॅनल सांगताय की यांचे सीन वाढवा आणि तू काय नको नको करते. पण असं, पण मला ब्रेक मिळाला तो हे म्हणा बाबरे, म्हणजे ओळखायला लागली लोक, असं झालं. ओके. पहिली कमाई तुझी किती रुपये होती या इंडस्ट्रीतली? इंडस्ट्रीत हा. 750 750. डेली सोप. डेली सोपचं नाही, ह्याचं म्हणजे हसाचं कटफू वगैरे हा. वगैरे वगैरे तेव्हा. लोकांना हसवणं खरं तर सोपं नाहीये ना ताई. Absolutely. म्हणजे फसवूही शकतात अनेकदा जोक, राईट? हा ना. मग तेव्हा कोण होतं तुला सपोर्ट सिस्टम तुझी? नाही गो, कोण नाही? कोणी नाही, आपल्यापणच. पण तेव्हाच मी तेच म्हणते ना, सपोर्ट सिस्टीम माझ्याकडे कदाचित नोकरी असा एक खंदा माझा सपोर्ट असल्यामुळे ना मी ते हे करू शकते. मी तुला सांगू का, माझे खूप गेलेत पैसे. आणि गंमत म्हणजे ना मला खूप पैसे गेले म्हणजे? सपोर्ट सिस्टीममध्ये म्हणजे अच्छा. मी कोणाकडे आपण म्हणतो ना असे गेलेत पैसे, म्हणजे आता मी हे म्हणा बाबरेचं म्हणू शकते हो. की मिळाले नाही मिळाले. पण गंमत कशी होते ना, आता एखादी व्यक्ती काम करते आणि तिला त्याचे पैसे मिळत नाहीत, समजा 2000 रुपये पर डे ठरला असेल, तर तिचं नुकसान किती असतं? 2000 रुपये. म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीचं. माझं नुकसान किती असतं? ते 2000 गेले ते गेले, आणि मी ऑफिसमध्ये सुट्टी टाकून, म्हणजे मी ॲक्च्युली शून्यावरनं निगेटिव्हवर आलेली असते, मग मला तो पुढचा हे गाठायचा असतो. पण मला अनेक फिल्म्समध्ये सुद्धा अनुभव आलेत. अनुभव आले. म्हणजे मला एक फिल्म होती ज्याच्यामध्ये मी यवतमाळला अपडाऊन करायचे. यवतमाळवरनं, म्हणजे इथून नागपूरला फ्लाईटने, नागपूरवरनं यवतमाळ, मग तिथे सकाळी शूट करायचं पूर्ण 2 दिवस, मग परत तिथून फ्लाईट पकडायचं सकाळचं. म्हणजे मी तिथे ना लोकलसारखं करायचे त्या प्लेनमध्ये. नागपूरला बसले ना, राम 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 सच सच लवकर मला 9चा पंच मारायचा आहे. मी अशी धावत म्हणजे आपले हे सगळं थांबलं की मी अशी धावत धावत जाऊन पहिल्यांदा उभी राहायचे, का बाहेर पडा, चला चला चला, सांताक्रूजवरनं मला जायचं आहे ऑल द वे दादरपर्यंत किंवा वडाळ्यापर्यंत. तर एवढं सगळं केलं ग मी, आणि त्याचे पैसेच नाही मिळाले. नाही मिळाले. पण तू फॉलोअप नाही घेत आपल्या पैशांसाठी? कारण कुठे जाऊ, तो मेहनतीचे पैसे आहेत ते सगळे. खूप असतात ग, खूप मेहनत, आणि माझी तर जरा जास्तच मेहनत असते. खरंय. पण त्या माणसाचा तो फ्रॉडच निघाला, मग तो कुठेतरी ह्याच्यातच गेला. मी तुला एक सांगू, मला ना कदाचित माहीत नाही, मी त्या बाबतीत ना खूप अशी मागे आहे, की माझं असं म्हणणंच आहे पहिल्यापासून, की माझ्याकडे जर माझ्या नशिबात आज 10 रुपये आहेत आणि माझ्या बँकेत आत्ता 9 रुपये आहे, तर तो 1 रुपया मला कसाही मिळतो. आणि जर माझ्या नशिबात 10 रुपये आहेत आणि माझ्या बँकेत जर 11 रुपये आहेत, तर तो 1 रुपया माझा कसाही जाणार. मी कितीही धाय मोकलून काहीही करू, नाही नाही राहत. वाटतं, खूप वाईट वाटतं, सगळं वाटतं, पण माझा ना समोरच्यावर जास्त विश्वास आहे ग. एक कुठेतरी आपण म्हणतो ना की ठीक आहे, हां त्यांनी असं केलंय का की बाबा की तो मजा मारतो आणि त्यांनी मला पैसे दिले नाही, तर तसंही नाही. तर त्याच्यामुळे मी समजेन की माझ्या नशिबात नव्हते ते किती पैसे. असतील अंदाजे तुझे बुडालेले पैसे? लाखात असतील? मी दुसरा बंगला घेऊ शकते. काय सांगतेस? एवढे आहेत? म्हणजे खूप आहेत, अरे बापरे. खूप आहेत. मग कधी विचार आहे तुझा फॉलोअप करायचा? नाही ग, का नेकी कर दर्या डाल? गंगाजळी. हो. हो हो हो. घरातनं विचारत नाहीत तुला की का नाही मागत आहेत पैसे? नाही नाही. कारण एवढं दिवसाचे 14-15 तास हो. काम केल्यानंतर एक पर्टिक्युलर अमाऊंट आपल्या अकाउंट मध्ये तेव्हाही येते. माझ्या आईनी ना कधी असं हे नाही केलं की पूर्ण पगार मला दे तू आणि मी त्याच्यातला तुला देईन, साठवते असं तुझे. नाही. नाही. पण त्याच्यामुळे ना एक चांगलं झालं की माझ्या पगाराची विल्हेवाट कशी लावायची, विल्हेवाट इन द सेन्स कुठे मॅनेज वापरायचं? कसायचा. हा, हे त्यामुळे हे माझ्या आईला कधी आज, म्हणजे आता ती नाहीच आहे, पण तरीही तिला म्हणजे तेव्हाही नाही माहीत, आताही नाही माहीत. ताई पण युजली असं होतं ना की इथे चांगली कामं मिळायला लागली किंवा खूप कामं बॅक टू बॅक यायला लागली की नोकरी सोडायचा विचार अनेक कलाकारांनी केलाय आणि तसं करून फुल फ्लेज या क्षेत्रात आलेत. इतक्या वर्षात तुला एकदाही विचार नाही आला की आता बास झाली नोकरी, आता इथेच राहूया पूर्ण आज वेळ? सकाळीच आमचे ऑफिसर म्हणाले, हा. छोड दो नोकरी, क्यों करतीये तू. म्हणजे त्यांनी चांगल्या ह्यानी म्हटलं, असं काही त्यांना हा, प्रॉब्लेम होतोय हा. वगैरे अशा ह्यानी नाही, की तू जर तुला तिथे चांगलं मिळत असेल तर यू गो फॉर इट.
अशा अर्थाने. पण मी तुला खरं सांगू का, इथे वेळी माझी नैतिकता मला वाटतं माझी आडवी येते, की 750 लोकांनी अर्ज केले होते आणि त्याच्यातनं त्या 3 जणांपैकी मी एक लागले. म्हणजे 750 याच्यामध्ये भरतनी केला होता, शैला सावंत होती. बऱ्याच लोकांनी गणेशपासून बरेच लोक होते आणि त्या सगळ्यांमध्ये त्या एका मेडलवर, जे माझं पहिलं मेडल होतं, त्या एका मेडलवर मला नोकरी मिळाली होती. आता बघ ना, त्याच्यातही नशीब कसं आहे, एका मेडलवर मी नोकरी मिळवली, मला एका मेडलवर नोकरी लागली आणि जेव्हा आमचा जो ब्रेक होता ना, तेव्हा मला 12 मेडल्स आहेत. आजपर्यंत कोणालाही एवढी मेडल्स नाही आहेत. तो एक रेकॉर्ड आहे. सन्माननीय अभिनेत्री म्हणून शासनाचं त्यांनी त्यांच्या ह्याच्यात 46 वर्षापूर्वी डिक्लेअर केलेलं अवॉर्ड होतं, जे आज तागायत कोणाला नाही मिळालंय. ते तुला मिळालंय? ते मला मिळालंय ॲज अन आर्टिस्ट मराठीमध्ये. आणि अजून तरी तो रेकॉर्ड कोणी मोडला नाही. इंडस्ट्रीमध्ये काम करताना समजापेक्षा गैरसमज खूप असतात. अनेकदा अनेकांबद्दल बोललं जातं, ग्रुपिझम असतं, खूप बऱ्याच गोष्टी असतात. मला सांग, इतक्या वर्षातला तुझा अनुभव काय सांगतो? कुठल्या गोष्टीचा कधी तुला फटका बसला? इन जनरल अनुभव एखादा शेअर करशील? खरंच मला नाही प्रॉब्लेम झाला कधीच. कारण ना, एकतर मुळात गॉसिपिंगच्या वेळेला काय होतं, की तेवढ्यात ती व्यक्ती पण लागते ना गं, असं मला वाटतं. म्हणजे जर गॉसिप तुम्ही चांगल्याने करत असाल तर मला आवडेल माझ्या बाजूने माझ्या मागे बोललेलं. पण चांगल्याने नसेल तर मला नाही आवडणार. पण गंमत अशी झाली, मी तुला पहिलंच सांगितलं ना, की मी ना माझ्या मनापेक्षा ना मी दुसऱ्याचं मन जास्त जपते असं मला वाटतं. म्हणजे जर द्वंद्व होत असेल ना कुठल्याही गोष्टीत, बुद्धी आणि मनामध्ये, तर माझं ऑलवेज माझी बुद्धी जिंकते. मी मनाला नाही, तुला वाटते ते तुला वाटतंय ते वाटू दे, पण नाही. जिथे मला सांगतं ना बुद्धी की नाही, हे नाही, त्याला मी प्राधान्य देते. तर त्याच्यामुळे काय झालं ना, ह्या बाबतीत ओव्हरऑल ना, की माझं मन खट्टू होतंही, पण माझी बुद्धी काय सांगते, काय फरक पडणार आहे तुला, हे मागून कोणीतरी बोललं. पण तेही अगदी प्रमाणात सांगते तुला मी, आणि खरं सांगते की नाही गं, माझ्या मागून ना कोणीच नाही बोललं माझ्यापर्यंत तरी नाही आलंय ते, आणि नाही बोललं गेलं. रादर चांगलं बोललेल्याचं पण मला खूप जणांनी सांगितलं आतापर्यंत. आणि मला वाटतं की मी ना त्याच्यासाठीच धडपडते. माझ्या मागून माझ्या अभिनयाला पण कोणी बोलतं कामा नये, या बाबतीत मी झटते. माझा अभिनय हा तेवढ्या लेवलचा व्हायला पाहिजेच. मी प्रत्येक पैचा मला हिशोब द्यायचा असतो. मला कुणाला द्यायचा असतो हिशोब? कुणालाच नाही, मला द्यायचा असतो. मग म्हणजे मी जर तेवढं देतेच आहे, तर मला असं वाटत नाही. आणि तेवढं ना आपली इंडस्ट्रीसुद्धा, मी खरं सांगू का, आपण कोलीत द्यायचंच नाही ना समोरच्याच्या हातात. तुम्ही तुमच्यात तेवढा स्वाभिमान, अभिमान, आणि तेवढं ना बाकीची पण दलदल अशी आहे ना, की त्यांना माहीत असतं की कोण फसणार त्या दलदलीत. हा एक असतो. त्याच्यामुळे ना माझ्या बाबतीत अजूनपर्यंत तरी ना, की कोणी मागूनच म्हणजे वाईट अर्थाने किंवा असं काहीतरी बोललंय वगैरे काहीच नाही. उलट आहे गं, माझ्या या म्हणजे इकडे BSTच्या याच्यामध्ये ना, तसं BST ही अंडरटेकिंग असल्यामुळे ना कॉर्पोरेट लेवल नव्हतं. आणि म्हणजे मी आधी जे केलं ना, ते मी म्हणाले तसं की द स्ट्रीट मॅगझिनमध्ये मी सिनियर एक्झिक्युटिव्ह होते. आणि तेव्हा ना मी माझ्या मैत्रिणींबरोबर मी खाली त्या पानाच्या दुकानात उभी असायची. ती माझी मैत्रीण आणि मी तिच्या बाजूला उभी असायची. पण मला म्हणजे एवढ्या त्या मार्केटिंग लेवलच्या होत्या. मग त्यांच्या ह्याच्यात पण मी फुल ड्रेस. त्यामुळे मला तेव्हाही कधी काही वाटलं नाही की आपण असं असेल तर नाही गं, समोरची व्यक्ती नाही हे करत. आणि म्हणजे प्रायव्हेटमध्ये नोकरी करून सुद्धा की ना कोणत्याही एखाद्या माणसाने मला वाईट मार्गानेच बघितलं आणि असंच केलं तसं नाही केलंय. मी खोटं कधीच बोलणार नाही. अगदी. आत्ता तू जे काय दिसतेस ना, ती खूप टापटीप दिसतेस. आणि ही आपली इंडस्ट्री आहे, ॲक्च्युली आपल्याला असं प्रेझेंट करावं लागतं. पण बेस्टमधली माधवी वेगळी आहे. मला सांग, जेव्हापासून तू सुरुवात केली फुल फ्लेजली या क्षेत्रात काम करायला, मराठी इंडस्ट्रीत काम करायला, स्वतःमध्ये तू काय बदल केलेस वागण्या बोलण्यात, अपिअरन्समध्ये? हां, वागण्या बोलण्यात म्हणजे मला पूर्वी ना मी तशी थोडी रागीट होती. आणि ना माझा एक ती पद्धत आहे माझी की किंवा मी तुझा ना आवाज जरा इतका कडक आहे, कडक तर असं आहे. वाटेल की भांडतेच आहे. हां. आणि म्हणजे माझा आवाज मोठा असल्यामुळे माझा आवाज ना असा त्याला हेल नाही होऊ शकत गं. म्हणजे मी कोकणातली आहे, पण मला ना अशी कुठली भाषा जी आपली चिपळूणची असते किंवा थोडक्यात मालवणी असते, तर त्याला जो हेल असतो ना, तो माझ्या भाषेलाच जात नाही, माझ्या आवाजाला जात नाही.
माझ्या आवाजाला ना जी रांगडी कोल्हापूर वगैरे आहे ना ह्याची भाषा, कारण त्याला ना तो बाज आहे. पसरट आवाज लागतो आणि ह्याला तुझा हेलला तुझा बारीक आवाज लागतो. जर तो बारीक आवाज माझा कसा होतो, एक तर मोठा होतो एक तर बंद होतो, एवढंच राहतं माझं. तर त्याच्यामुळे मी काहीच बदल करायला गेले नाही. पण 2 गोष्टी मला सांगायला आवडतील, की कुणीतरी माझ्यात बदल केलाय. म्हणजे मला ना तेव्हा माझ्या रंगाबद्दल मला खूप कॉम्प्लेक्स होता. तर मला हेमांगी कवी एकदा म्हणाली होती, धुडगूस पिक्चर मी तिच्याबरोबर केला आणि आम्हाला म्हणजे आजपर्यंत ना हे काय मला म्हणतं, हा पण एक रेकॉर्ड आहे, की धाराविकमध्ये किंवा कोणत्या ह्याच्यात ना जे मेन कॅरेक्टर म्हणजे लीडची हिरोईन आणि आम्ही एकत्रच असतो. मला माहीत नाही ते मला तिच्याबरोबर म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र असतो. तर तसे आम्ही एकत्र, तर ती मला म्हणाली, की "माधवी तू का तुला एवढं हे वाटतं गं?" तर मला ना खरं सांगते मी, मला देवेंद्र प्रेम एकदा म्हणाले होते गं, की "माधवी तू जर गोरी असतीस ना, तू छान गेली असती. तू असं असं पादाक्रांत केलं असतंस गं." तर मला वाटलं, "हो यार, अरे मी गोरी नाही." असं. आणि तेव्हा मला ना हेमांगी म्हणाली, की "माधवी बघ, आपल्या याच रंगाला पुढे कामं मिळतील." आणि ते खरं आहे. म्हणजे मला मराठीमध्ये ना या रंगामुळे कामं मिळाले. त्या रंगामुळे म्हणजे आता शेतकऱ्याची बायको गोरी म्हणजे नसणार असं काही कुठे हे नाहीये. पण आपण शेतकरी म्हणजे कसा थोडासा अ, अ, किंवा तो रापलेला किंवा तो किंवा उन्हातान्हात काम करून तो ती होतोच त्वचा होतो. ती उजळ असेल असं नाहीच ना. नाहीच. आणि तर तसा तो माझा म्हणजे मला मला थोडासा आत्मविश्वास आला असं म्हणाली सर झाले. पण गंमत मला तीही सांगायला आवडेल का, की मला मराठीमध्ये ना सगळ्या भूमिका शक्यतो अशा मिळाल्यात. पण माझी ना हिंदीमध्ये एक श्री सिद्धिविनायक म्हणून हिंदी फिल्म झाली होती. तर त्याच्यात मी किटी टाइप जो सेक्रेटरी प्रकार होता ना, तर मी त्याच्यात तशी झाले. आणि मला तेव्हा इतकं बरं वाटलं. मी हिंदी साराबाईवरची साराबाई, बाबू और बेबी म्हणजे आपण हॅट्स ऑफचे जे जे-डी आहेत ते. तर ते माझ्या ना पिठात बसून त्यांनी माझं नाटक पाहिलंय. एवढं त्यांना माझ्याबद्दल कोणीतरी सांगितलं होतं. आणि तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की ह्याच्यामागे ना, की नंतर ना मी त्या ह्याला माझं कॉम्प्लेक्स गेला गिरत गेला. रंगाचा. हां. हां. आणि दुसरी गोष्ट, की माझ्या स्वभावात ना माझी ना आता समजा, की हे पाणी आहे असं मला म्हणायचं असेल, तर तू म्हणशील, की हे पाणी आहे. तर मी म्हणेन, की हे पाणी आहे. माझा ना तो त्याला काय म्हणतो ट्रेस करून बोलायची मला सवय आहे, की त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे आता तू साधं भांडणात म्हणाल, की मला तुझं हे पटलं नाही. असं तू नॉर्मली बनू शकते. तर मी ना, "एक मिनिट मला नाही पटलं तुझं." तर समोरची व्यक्ती कशी घेते ह्याच्यावर पण अवलंबून असतं. तर मी ना कुठेतरी ना माझ्या मैत्रिणींकडनं हे शिकले, की म्हणजे काय-काय आता मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. पण काय व्हायचं, की आता नाटकामध्ये ना, अगं तेव्हा कुठे बिसलरी वगैरे असायची आणि तेव्हा ते आम्हाला कुठेही उतरवायचे, काही असायचं ना, तर ती व्यक्ती अशी म्हणायची, की आता मी मॅनेजरना जाऊन सांगणार आहे, की आम्हाला बिसलरीचं पाणी पाहिजे, नाहीतर म्हणजे हे पाहिजे, नाहीतर बघा. आणि मी ना, की इथे-मध्ये मॅनेजर आली आणि ती ना, की "काका आम्हाला ना जरा प्रॉब्लेम होईल ना, तर मग बिसलरी नको." तेव्हा मला कळायला लागलं, आई शपथ! जे आपण असं करून बोलतो ना, मी नाहीच, तीच व्यक्ती. पण ती व्यक्ती ना कुठेतरी एक मुखवटा घेऊन बोलते आणि मला असं म्हणायचंय, की का नाही जिथे गरज नाही तुमचं खरं दाखवण्याची, तिथे आपण का नाही? कारण मुळात या फील्डमध्ये मुखवटाच आहे. हो. तो आपण सन्मानाने घालूया ना आपल्या स्वतःलाच. आपण तिथे हां, हा मुखवटा मला असं नाही. अरे तो छान आहे. का मी चांगलं नाही बोलायचं दुसऱ्यांशी? त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, की कदाचित तेही असेल, की माझा ही पार्श्वभूमी आहे. अ, अ, काय म्हणतात ना, आपल्या नोकरीची बाबतीतली. तर मला ना असं वाटतं पहिल्यापासून, की अगं मेकअप दादा पण त्याचं तो काम करतोय आणि माझं मी काम करते. मी का ठरवणार, की ॲक्टिंग ही वर आहे मेकअपच्या आधी, नंतर आहे. सॉरी मी का ठरवणार, की ॲक्टिंग ही वर आहे त्याच्या मेकअपच्या कामापेक्षा. तोही काम करतोय, मीही काम करते. तोही तेवढंच देतोय, मीही तेवढंच देते. तर त्याच्यामुळे ना तो बदल म्हणजे मी रागीच्या बाबतीत थोडी टोन ही डाउन झाले. झाली आहेस हां, आत्ता. रागीट. नावं घेतलीस मगाशी देवेंद्र पेम सर म्हणा हां. किंवा तुझे सर. अशी अनेक माणसं असतात ना, जी आपल्याला कळत नकळत बऱ्याच गोष्टी शिकवून जातात.
मला सांग, या इंडस्ट्रीमध्ये तुला खरी खरी दुनियादारी कोणी शिकवली? कोणाची नावं घेशीलस तू? दुनियादारी म्हणण्यापेक्षा ना मी चांगल्या आणि तुला सांगते मी हो. काय शिकले. म्हणजे आता ना ही गोष्ट मी तुला मगाशीच म्हणाले तसं की मी सोशल मीडियावर नाही की आहेस, नाहीये, पण माझा पिक्चर हा ऑस्करला विदिन 5 नॉमिनेटेड होता. हा. आता हे कित्येक जणांना माहीतही कोणता नसेल. पिक्चर तुझा? कवी जी शॉर्ट फिल्म शॉर्ट होती फिल्म. हा. आणि ती त्या वर्षीची म्हणजे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये ती पहिली आली आहे फिल्म आणि तिथून ती म्हणजे अमेरिकेतनं ती बाहेर गेली, आपल्या ह्याच्यातनं नाही. त्याच्यात ना मी अशीच 5 वाजता माझ्या मित्राचा फोन आला म्हणून ऑडिशन द्यायला गेले होते आणि ऑडिशन देताना लाईन होती, खूप लाईन होती आणि मी ती ऑडिशन दिली आणि त्याच्यामध्ये ना एक माणूस एका खोलीमध्ये ना असा खूप कोपऱ्यात खाली बसला होता आणि समोर ना एक असं कुंडी ठेवली होती आणि त्यांनी सांगितलं की त्या म्हणजे मला तर त्यांची भाषा कळत नव्हती, पण मला त्यांनी सांगितलं की त्या कुंडीकडे तुझं मूल आहे असं बघ. ही गोष्ट आहे 2008ची, जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं आणि आणि तो ना असाच अँगल नाही, खाली असा अँगल करून बसला होता आणि तेवढ्या जवळजवळ 250 लोकांमध्ये मी सिलेक्ट झाले. तर मला असं वाटतं त्याच्यानंतर मग मी ती शॉर्ट फिल्म केली. तुला सांगू, कॅमेरा आपला, लाईट्स आपले, बाकी जे काय साऊंड सिस्टीम आपली, पण ऑपरेट करणारे कोण होते? ते सगळे ते. आणि त्यांनी आपल्याकडनं हे ऑपरेट करून ती फिल्म आत्ताही तू बघू शकतेस त्या ह्याच्यावर. ती फिल्म त्यांच्याकडे ती पहिली आली फिल्म आणि ती ऑस्करला गेली आणि विदिन 5 ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म आहे ती. जे 5 काढतात आणि त्याच्यातनं 1 दिला जातो. त्यात ती 5 मधली आहे. मग तेव्हा मी नेहमी म्हणते की पॅनलमधल्या लोकांनी मला बघितलंय ना, तर त्यांच्याकडनं मी काय शिकले? तर हे शिकले, जे आहे ते 100 नाही 120 द्या. त्या त्या आमच्या डिरेक्टरच्या हातात माईक असायचा तरी तो धावायचा. म्हणजे माईकवरनं तो बोलू शकतो ना, पण तो तिथे सांगून तो धावत देऊन 1 to 1 हे जे आहे ना सांगणं, ह्याच्यातनं हे खूप आहे गं, हे खूप पदोपदी शिकण्यासारखं आहे. इतकी वर्ष तू काम करतेस, नोकरी करतेस, अभिनय करते, अशा वेळी ना ताई आपली मेंटल हेल्थ सुद्धा खूप महत्त्वाची असते. सिन्स लग्न, त्यानंतर मुलगी होणं आणि मग ते एक असं असतं ना की लग्न झाल्यावर परत कामाला जाणं, बाळ झाल्यावर परत कामाला जाणं, बऱ्याच गोष्टी असतात. अनेकदा आपण स्वतःला इतकं बिझी करून घेतो की मेंटल हेल्थकडे लक्ष नाही जात आणि आत्ता सगळेजण बोलतात त्याबद्दल. मला सांग, तू किती प्रायोरिटीवर किंवा तू आधीपासून किती काळजी घेतेस तुझ्या मानसिक स्वास्थ्याची? अं, मला काय वाटतं माहिती आहे का, ह्या बाबतीत ना मी थोडीशी आपण त्याला रिजिड नाही म्हणू शकत, पण ऑर्थोडॉक्स नक्कीच म्हणू शकतो. मला ना खूप 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 खरं वाटतं जे आधी होतं ते. आत्ता ना थोडं वरवरचं झालंय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तेव्हा नव्हतं का हे काही? मग आता का दिसायला लागलंय सगळ्यांना हे? आणि जो आता आपण म्हणतो, हे माझं मत आहे. हे मी कुणावर लादूही शकत नाही आणि तुझं जर मत वेगळं असेल तर त्याचा आय डू हॅव अ रिस्पेक्ट अबाउट युअर फीलिंग्स. मला असं म्हणायचंय की आता ना आपण सगळं, मला डिप्रेशन आलं. अगं, डिप्रेशन म्हणजे तू तुझ्या मनाला का नाही समजावत? तुझ्या बुद्धीने काम केलं पाहिजे यार. तू किती, मलाही वाटतं, मला आत्ता या क्षणी वाटतंय, मी तुला खरं सांगते अगदी मनापासून, की मला हे करायचंय, मला नाटक करायचंय. कॅन यू बिलीव्ह, मला नाटक करता येत नाही, याचं मला प्रचंड दुःख आहे आत्ता या क्षणी सुद्धा. कारण मला नाही देता येते वेळ आणि त्याचं मला नाटकावर प्रेम आहे ना. तर म्हणजे मी ते बघितलंय ग सगळ्या लोकांना वाहवा करताना आणि मला असं वाटतं त्यांच्या वाहवासाठी नाही, हे माझ्या उत्कर्षासाठी गरजेचं आहे. मला नाटक करायचंय, पण मला माझं बुद्धी सांगतेय की नाही अगं मन, तुला वाटतंय ना नाटक कर, बास, तू तुझी अपेक्षा तिथपर्यंत ठेव, पण तू नाटक आत्ता तरी नाही करू शकत. आत्ता तुझी प्रायोरिटी काय आहे तर ते आहे. मग माझी बुद्धी अर्थातच त्याला ओव्हरफ्लेम होतेच, ओव्हरपॉवर करते. आणि मला असं वाटतं की हे हे पूर्वी नव्हतं का? माझ्या आईला केवढा स्ट्रेस होता अगं, केवढा. म्हणजे मी तुला
एक सांगू शकते, म्हणजे माझे बाबा एका वेळेला अशा अशा हॉस्पिटलमध्ये होते ना जिथे नॉर्मल माणूस जात नाही. अशा हॉस्पिटलमधला माणूस तिथे उभं राहून तिने 8 शॉक दिलेले आहेत, अशी उभी राहून खंबीरपणे. काय होतं, 10वी शिकलेली होती माझी आई. पण मला सांगण्याचा उद्देश ना, आता ना मला असं वाटतं ना, की प्रत्येकजण ना, मग आता हे पाणी असेल ना, त्याला आपण जल म्हणायला पाहिजे. मग आपण ते ना असं तरी असंच उघडायला पाहिजे. असं आपण खूप अवास्तव महत्त्व देतो आणि मला असं वाटतं, की मला प्रोडक्टिव्हिटीला महत्त्व द्यायला जास्त आवडतं. पाणी म्हण, त्याला पा म्हण, तू काय म्हणशील ते म्हण, मला आता ती तहान भागवायची तर मी प्यायला पाहिजे. हे का नाही कळत आहे आपल्या लोकांना? आपण ना खूप गुरफटतोय कशामध्ये माहिती आहे? शब्दांमध्ये गुरफटतोय. म्हणजे आपण त्याला डिप्रेशन आणि मला ते, मग मला ह्यानी डिचच केलं आणि त्यांनी मला काय आणखीन केलं, जे काय असेल ते. डिच केलं ना, हो त्याला करून दाखव ना तू. तुम्ही डिच केल्यावर मागे काय येता? आणि मला ना असं नाही ग म्हणायचं, की मला म्हणायचं जीवनामध्ये ना प्रत्येक कप्पे असतात. एका आपलं मन हे कपाट आहे. त्यातला एक कप्पा हा एखाद्या समजा प्रेम असेल, एखादं शिक्षण असेल किंवा जे काय असेल ते. बाकीचे कप्पे आहेत आपल्याकडे आणि ते उघडतच नाही आहात तुम्ही. तुम्ही एकाच कप्प्यावर खेळताय. कोणाला काही बरं नाही, म्हणजे काय म्हणतो, जरा शिक्षणामध्ये थोडासा मागे आला तर लगेच माणूस हे होऊ शकतं वगैरे वगैरे. तर डिप्रेशन हा प्रकार मला नाही पटतच नाही. दर्शना, मला एक अत्यंत आतली गोष्ट सांगायला तुला आवडेल. म्हणजे मी हे जेवढ्या ह्यानी सांगते ना, की डिप्रेशन नाही, नको, किंवा डिप्रेशन नसतं असं माझं म्हणणं आहे. नसतं म्हणजे ते तुम्ही करू शकता, की त्याच्यावर ओव्हरपॉवर करू शकता. प्रयत्न तर करा, किंवा तिथपर्यंत पोचायला नको यासाठी तुम्ही ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. मी तुला एका वाक्यात सांगेन, की माझ्या बाबांना देवाने नेलं आणि माझी आई देवाघरी गेली. अर्थ कळला तुला? तिने घेतलंय मरण. हो, पण कुठल्याही डिप्रेशन मध्ये नाही. किती ती बाई साध्वी आपण म्हणू शकत नाही. मग हे कुठून आलं ग? तिला राग यायचा ना जेव्हा, म्हणजे तिच्या ह्याच्या वेळेला सांगते मी, तर ती ना तोंडात पाणी भरून बसायची. म्हणजे आपण बोलत नाही. ह्या बारीक गोष्टी मी शिकले. आत्ताही मला वाटतं, आत्ताही या क्षणी वाटतं मला, की आपण प्रत्येक वेळेला आपण स्वार्थी असतो. आपल्याला आईवडील आयुष्यभर हवे असतात. पण तिच्या आजारपणात तिला तेवढं सहनच होत नव्हतं ग ते. त्यामुळे तिने जो काही निर्णय घेतला, त्या निर्णयाला सॅल्यूट आहे. डिप्रेशनचा डी पण नाही याच्यामध्ये कुठे आहे ना. पण मला म्हणायचंय, की उलट ते चांगलं आहे ना, की मी खंगत नाही मरणार. हे किती आहे, ह्याच्यातनं माणूस किती जगू शकतो किंवा दुसऱ्याला एनर्जी देऊ शकतो. म्हणजे मी तेव्हा तर मी ओली बाळंतीण होते तेव्हा, तर खरं तर हो हो, मी किती डिप्रेस व्हायला पाहिजे होते तेव्हा. पण मी हा उलटा, मला ना तोच प्रॉब्लेम होतो कदाचित, की मी ना बरोबर जर का सगळेजण या मार्गाने जात असेल तर मी वेगळ्या मार्गाने जाते कदाचित. प्रवाहाच्या विरोधात. हा, म्हणजे विरोधात नाही, पण मला दुसरी बाजू, कॉईनची दुसरी बाजू बघायला जास्त आवडते. ऍक्च्युली म्हणजे खरंच हे खूप स्ट्रॉंग विचार हा आहेत हा तुझे. हा हा. कारण त्याच्यामुळे काय होतं ना, आपण म्हणतो ना, की मी तो नाही विचार केला, की आईने असं का केलं, असा माझा मनात विचार का नाही आला. कारण तिच्या आईला मी तेवढाच रिस्पेक्ट दिला आणि मला माहिती आहे, की माझ्या आईला मी इतकी वर्ष पाहिलंय. त्याच्यामुळे माझ्या आईने हा निर्णय का घेतला असेल, तर आता बास झालं ना, आता तुझं बाळपण मी पाहिलं, आता नाही, आता मस्त. माझ्या बाबांना मी तुला म्हणते तसं 7 वेगवेगळ्या ह्याच्यात राहून सुद्धा ना, त्यांना हार्ट अटॅक आला, की मला आता या क्षणी काय पॉवर आहे या लोकांची, किती ऊर्जा आहे यांची. आपण पूर्वी म्हणायचो ना, की शाप वगैरे असतात. अगं ती पॉवरच आहे, की मला वाटतंय माझी पॉझिटिव्ह आहे पॉवर. ती तुझ्यासाठी निगेटिव्ह असेल, पण माझी पॉझिटिव्ह पॉवर आहे. तर अशा अनेक गोष्टी असतात ना, की ज्याच्याने आपण घडत जातो आणि आपले बुद्धी किंवा आपले विचार स्ट्रॉंग होत राहतात. तू उल्लेख केलास आत्ता आणि ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रूही आले, ते म्हणजे नाटक करायचंय तुला पुन्हा एकदा. सो असं असतं ना, की अशी एखादी भूमिका आपण विचार करून ठेवतो,
की या स्वरूपाची एकदा तरी करायची आहे. कोणती भूमिका आहे तुझ्या स्वप्नातली की तुला करायची आहे? मे बी ती रंगभूमीवर असेल, मालिकेत असेल किंवा चित्रपटात असेल? खरं सांगू मला मायथो करायला आवडतं, पण तो वेगळा मुद्दा. पण मला ना एक माझ्या आयुष्यात तीही संधी आलेली आहे, होती. आलेली आहे नाही, सॉरी, होती. लाली लीला नाटक. जे सयामी ट्विन्सवरचं होतं, जे आम्ही पाठीला पाठ लावून चिकटलेल्या बहिणी होतो आणि ह्याच्यामध्ये कर्कचून बांधून घ्यायचो आम्ही स्वतःला साध्या आपल्या कॉटनच्या ओढणीने. कर्कचून बांधायचो, म्हणजे एवढं कर्कचून की आपण जे पाणी पितो ना ते आम्हाला कळायचं इथेच हलतंय ते पाणी, एवढं कर्कचून आमच्या पोटाचे 2 भाग पडलेले असायचे. तर ते नाटक ना माझ्यासाठी खूप खूप, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटली तर आहेच. तुम्ही इमॅजिन ना, तुमचं साधं चालणं नाही, तुम्हाला असं उलटं चालायचंय. मी भिंतीवर चढायचे. कोणतं नाटक देणार आहे मला असं? भिंतीवर मी चढायची, उलटी उलटी म्हणजे माझे पाय वर आणि माझं डोकं खाली, आणि कारण खाली ती आहे. सयामी ट्विन्स मधलं मी हे पाय वर गेले हे करून तर ही खाली येणार ना असं. आणि त्या वर्षीचे नाटकातली सगळी प्राइजेस मला मिळाली. सगळी म्हणजे तू तू कोणतंही प्राइज सांग, ते माझ्याकडे आहे. हो. आणि अशा प्रकारचं छान सशक्त भूमिका असलेलं नाटक मिळू देत तुला लवकरच, है ना? हा, म्हणजे नाटकाला पर्याय नाही ग दुसरा. नाटक ना तुला जिवंत ठेवतं. नाटक तुला, आपण हे म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की बाबा फिल्म्स चांगल्या आणि नाटक नाही, किंवा नाटकच चांगलं फिल्म्स नाही, तर नाही. प्रत्येक प्रत्येक ह्याला स्वतःचं एक स्थान आहे आणि ते खरोखरच चांगलं आहे, खरोखरच. पण मला नाटक आवडेल. आणि ते नाटक लवकर तुला मिळू दे ताई. पण खरंच खूप मजा आली मला तुझ्याशी गप्पा मारून. तुझे विचार मला ऍक्च्युली आपण पहिल्यांदाच गप्पा मारतोय हो. आणि मी फक्त तुला टेलिव्हिजनवरच बघत होते आतापर्यंत. सो फायनली हा एपिसोड झाला. मला अनेक गोष्टी कळल्या तुझ्याबद्दलच्या. आय होप तुला सुद्धा छान वाटलंय इकडे बोलून. आणि थँक्यू सो मच. आणि पुढच्या जर्नीसाठी खूप शुभेच्छा. खूप काम करत राहा, खूप वर्ष नोकरी कर अजून. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.